एक वेगळी छाप त्यांनी सोडलंय आणि तोच बॅटर मैदानामध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. चला घाई करा, क्षेत्ररक्षण सजवून घ्या. आई गावदेवी वैतीपाडा टीम आपल्याकडे जास्त वेळ नाहीये. टायमर इथे ऑन असेल. अजय भगत यांना मी विनंती करतोय, प्लीज आपण लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवून घ्या, जास्त वेळ न दवडता. सामन्याला सुरुवात होत असताना आपण पाहतोय पहिलं षटक हाताळण्याकरिता रोहन मेहरला आपण पाहतोय, जो एक चांगला फिरकीपटू आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही बाजूला चेंडू फिरवण्याची क्षमता या गोलंदाजामध्ये आहे. तर दुसऱ्या बाजूला धीरज स्ट्रायकिंगवरती, नॉन स्ट्रायकिंगवरती मनीषला आपण पाहतोय. हे दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. NCC नारंगी ब आणि दुसऱ्या बाजूला त्यांना दोन करत असताना आई गावती वेतीपाडा, या दोन टीम मध्ये एक मोठी बॅटल आपण अनुभवणार आहोत. चला सामन्याला सुरुवात करा. टायमर या ठिकाणी ऑन केलं जाईल. 4 षटकांसाठी तुम्हाला 20 मिनिटे दिली गेलेत. त्या 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटकं कंप्लीट करायचे आहेत. पहिल्या षटकाला सुरुवात होते रोहन गोलंदाजी मार्गवरती. आमचे प्रमुख दिदी या ठिकाणी उपस्थित होत असताना आपण पाहतोय दुपारच्या सत्रामध्ये. आणि पहिल्या चेंडूवरती धीरजच्या बॅट मधून धमाका. मनोहर पाटील साहेब यांचं या ठिकाणी भव्य स्वागत या षटकाराच्या माध्यमातून. डोंगरपाडा गावातील एक समाजसेवक, एक दानशूर व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळत आहेत. मनोहरजी पाटील साहेब, वेलकम, आपलं स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. आणि त्यांचं स्वागत या षटकाराने झालंय. पहिल्या चेंडूवरती कडक प्रहार त्या ठिकाणी पाहायला मिळाला. भूषण कांबळे यांच्या माध्यमातून एक कॅश प्राइज आहे. 2 बॉलवरती 2 षटकर्स राहिले, तर 200 रुपयांचं कॅश प्राइज आपण पाहतोय धीरज साठी. पहिला तर आला, दुसरा वन्स अगेन मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. झेल सोडला शॉट मिड विकेटला. हा झेल खूप महत्वाचा होता. धीरज सारखा एक विध्वंसक फलंदाचा झेल ते देखील पहिल्या षटकामध्ये तुम्ही सोडत असाल तर येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी एक तुफान मैदानामध्ये जरूर पाहणार आहोत आपण. 7 धावा स्कोर कार्ड वरती 2 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. सध्या तरी पहिलं षटक प्रगती पथावरती मनीष आपण पाहतोय. रोहनने इथे संधी प्राप्त करून दिली होती. त्याच्या विरोधामध्ये षटकार आल्यानंतर कमबॅक करण्याचा प्रयत्न त्याने केला होता. हा देखील शॉर्ट बॉल, शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. एक धाव मिळेल या बॉलवरती. चांगला निर्णय त्या ठिकाणी मनीषचा आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्या फलकावरती 8-3 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. पहिलं षटक सध्या प्रगती पथावरती. पहिल्या षटकामधील सुरुवात षटकाराने झाली होती, परंतु मागील 2 बॉल रोहनने परफेक्ट लाईन अँड लेंथ वरती त्या ठिकाणी टाकले गेलेत. हा बॉल पुल शॉट आणि डीपला फिल्डर कोणीही नाहीये. मिड विकेट सीमारेषा पलीकडे फ्लॅट 6 षटकार. शॉर्ट बॉलचा वापर या ठिकाणी झाला होता. शॉर्ट बॉलवरती पॉवरफुल स्ट्रोक, पॉवरफुल पॅकेज त्या ठिकाणी आपण पाहतोय मिस्टर धीरज. आणि त्याच्या बॅटमधून हा षटकार. 14 धावा फलकावरती 4 बॉलचा खेळ आतापर्यंत मैदानामध्ये झालाय. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. तब्बल 14 धावा आतापर्यंत मागील 4 बॉलमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. रोहनचा हा 5वा बॉल. राईट आर्म ओव्हर दी विकेट दाखल झाला. हा बॉल फुलर लेनचा मिड ऑनला फिल्डर नाहीये. शॉर्ट मिड विकेट वरून फिल्डर त्या ठिकाणी आले होते. एकच धाव मिळेल. 15 धावा स्कोरकार्ड वरती शेवटचा बॉल. आतापर्यंत 2 षटकार रोहनच्या विरोधामध्ये येताना आपण पाहतोय. दोन्ही षटकार कडक होत. धीरज ज्या पद्धतीनं स्वतःला ऍडजस्ट करून शॉर्ट सिलेक्शन चांगल्या पद्धतीनं. फाईट बॉल भरपूर बाहेर होता हा बॉल आणि सरळ बॉल निघून जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. व्हाईट बॉलचा इशारा अमीर काराई सर त्या ठिकाणी दर्शवत आहेत. प्लेयर्स रिव्ह्यू त्या ठिकाणी नाहीये. पंचांना जर काही अडथळा वाटला तर पंच त्या ठिकाणी अर्थातच अंपायर्स रिव्ह्यू घेऊ शकतात, परंतु प्लेयर्ससाठी रिव्ह्यू या ठिकाणी अवेलेबल नाहीये. 5 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. धावसंख्या फलकावरती 16 रन्स स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. थोडासा दबाव रोहनवरती जाणवतोय, कारण ज्या अनुषंगाने त्याच्यावरती जे हल्ले चढवले गेलेत
अजून एक बॉलचा खेळ बाकी आहे. मनीषला पण पाहतोय स्ट्रायकिंग वरती अपेक्षा तर भरपूर असणार आहेत. हा बॉल देखील वाईड लाईनच्या बाहेरून जातोय. इथे सुद्धा एक्स्ट्रा रन मिळेल. प्रत्येक बॉलवरती रन येताना पाहायला मिळाले. आदरणीय मनोहरजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून आपण पाहतोय कॅश प्राइज आहे. सलग 3 षटकार जर येत आहेत तर डोंगरपाडा गावातील एक सुंदर समाजसेवक आदरणीय मनोहरजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून 500 रुपयांचं कॅश प्राइज त्या ठिकाणी असेल. इथे खेळण्याचा प्रयत्न झाला होता. विकेट किपर बीट झालाय. आउटफील्ड फास्ट आहे. लॉंग स्टॉपला प्रवास सुरू झालाय बॉलचा आणि 2 धावा या बॉलवरती मिळून जातील. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकानंतर धावसंख्या फलकावरती 19 रन्स स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 19 धाव फलकावरती लागल्या गेल्या. स्टार्ट चांगली मिळाल्या एनसीसी नारंगी, बट टीमला टॉस सरल्यानंतर त्यांना कुठेतरी बॅटिंग करावी लागली. आजच्या दिवसाचा जर विचार केला तर ज्या पद्धतीनं सामने आपण पाहिल्यात, धावा चेज होण्याचं जे प्रमाण आहे ते मोठं प्रमाण त्या ठिकाणी आपण पाहतोय. गावदेवी वैतीपाडा आणि दुसऱ्या बाजूला त्यांना दोन हात करत असताना आपण पाहतोय एनसीसी नारंगी ब. या दोन टीम मधील एक महत्वाची बॅटल आपण पाहणार आहोत. गोलंदाजी मार्क वरती शुभमला या ठिकाणी आणल्या गेल्या ओव्हर नंबर 2 मध्ये. शुभम किनीला आपण पाहतोय. एक टीम मॅनेजर देखील चांगल्या पद्धतीनं तो रोल या ठिकाणी सातत्यानं अदा करत असतो. एसकेला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर नंबर 2 मध्ये त्या ठिकाणी दाखल झाला. वेल जास्त जातोय प्लीज. पहिल्या षटकासाठी आतापर्यंत 6 मिनिटे या ठिकाणी खर्च केली गेलेत गावदेवी वैतीपाडा टीमच्या माध्यमातून. आता येणारी जी 3 षटक आहेत ती तुम्हाला बरोबर 14 मिनिटांमध्ये या ठिकाणी कंप्लीट करायचे आहेत. स्ट्रायकिंगवरती धीरजला आपण पाहतो, एक विस्फोटक फलंदाज ज्याच्या बॅटमधून पहिल्या षटकामध्ये 2 विस्फोट होताना आपण पाहिल्यात. चला घाई करा प्लीज, वेळ जास्त जातोय. पहिला बॉल शुभमचा पहिलाच बॉल आणि पहिल्या चेंडूवरती इट्स आउट ऑफ द पार्क. अमेझिंग टायमिंग. षटकार 6 धावा. कडक प्रहार त्या ठिकाणी पाहायला मिळाला. 25 फलकावरती धीरजच्या बॅटमधून हा मोठा धमाका त्या ठिकाणी आपण अनुभवलात. पहिलाच बॉल शॉर्ट बॉल आणि त्याच्या विरोधामध्ये या ठिकाणी कडक शॉट बॅटर धीरजचा. चेंडू डिलिव्हर करण्याची एक अनोखी शैली आपल्याला पाहायला मिळते. परंतु धीरज आपला क्लास दाखवत असताना मैदानामध्ये बॅक टू बॅक 2 षटकार त्याच्या बॅटमधून. 6 धावा. षटकार. मिस्टर धीरज बॅक इन ऍक्शन. 31 धावा फलकावरती 2 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. धीरज च्या पद्धतीनं खऱ्या अर्थानं स्वतःला बिल्डअप केलं त्याने. एक परफेक्शन प्लेयर आणि स्वतःला परफेक्ट बनवलं या फील्डमध्ये. एक बेस्ट ऑलराऊंडर या टीमचा. तिसरा या ठिकाणी अपूर्ण राहील आय थिंक. फटका फसला होता परंतु कॅच ड्रॉप रोहन त्या ठिकाणी होता आणि रोहनच्या माध्यमातून एक मोठी चुकी या मॅच मध्ये झालं. ज्या फलंदाजाच्या बॅटमधून 4 षटकार आतापर्यंत आपण पाहिल्यात आणि त्याच फलंदाजाचा झेल सोडणं म्हणजे अजून येणाऱ्या चेंडूंवरती पुन्हा एकदा धीरज नावाचं तुफान मैदानामध्ये थैमान घालताना दिसेल. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. चौथा बॉल शुभमला आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती. राऊंड द विकेट आला. इथे स्क्वेअर खेळण्याचा प्रयत्न झाला होता. बॉल जाईल गॅप मध्ये. थर्डमॅनला बॉल क्लिअर करत असताना मनीषच्या बॅटमधून हा चौकार. फक्त 4 आणि 6 ने डिलिंग सुरू आहे मैदानामध्ये. फक्त 4 आणि 6चा पाडा सध्या बोलला जातोय. सिंगल डबलचं प्रमाण कमी आहे. आतापर्यंत धीरजच्या बॅटमधून 4 षटकार आणि 1 चौकार आपण पाहिलाय मनीषच्या बॅटमधून. या षटकाचा जर विचार केला तर अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. दुसरं षटक सध्या प्रगती पथावरती. परंतु धीरजची बॅटिंग सध्या तरी प्रेक्षक एन्जॉय करत आहेत. ज्या पद्धतीने त्याच्या बॅटमधून रन्स आल्यात आतापर्यंत. हा देखील इझिली खेळण्याचा प्रयत्न झाला होता मनीषच्या माध्यमातून. अज्जूला आपण पाहतोय चांगली फिल्डिंग डीप मध्ये होताना पाहायला मिळते. 2 धाव्यांचा कॉल आणि 2 धावा मिळतील या बॉलवरती. 38 झाला स्कोर कार्ड वरती 5 बॉलचा
खेळ आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. सध्या तरी दुसरं षटक प्रगती पथावरती. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज मिस्टर शुभमला आपण पाहतोय. आतापर्यंत शुभम सुद्धा या ओव्हरमध्ये महागात पडतोय. हुक शॉट ऑफ स्टंप वरती शफल झाला आणि त्यानंतर फाईन लेगला बॉल सरळ पाठवलाय सीमा रेषेच्या दिशेने. षटकार की चौकार, चौकार की षटकार, तर आला इथे षटकार. 6 धावा. चव्वेचाळीस धावा फलकावरती आपण पाहतोय. 44 रन्स स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. का बॅटिंग मैदानामध्ये केल्या दोन्ही फलंदाजांनी. पहिल्या षटकामध्ये धमाका आपण पाहिला तो म्हणजेच बॅटर धीरजचा आणि या शेवटच्या 2 बॉलवरती त्या ठिकाणी दर्जा स्टँडर्ड दाखवत असताना मैदानामध्ये मनीष आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली बॅटिंग त्यांनी केली. ओव्हर नंबर 3 मध्ये योगेश वैतीला आपण पाहतोय. षटक क्रमांक 3 हाताळण्याकरिता योगेश या ठिकाणी दाखल झालाय तिसऱ्या षटकामध्ये. स्ट्राईक एंड वरती ज्या बॅटरच्या बॅटमधून धावांचा पाऊस पडलाय. अर्थातच मिस्टर धीरज त्या ठिकाणी स्ट्राईक एंड वरती उभा आहे. चांगली बॅटिंग या ठिकाणी करत असताना काल देखील NCC चषक नारंगीच्या मैदानावरती बॅटिंग चांगली केली होती धीरजने. पहिला बॉल चांगल्या टप्प्यावरती टाकला. फिरकी पटूला या ठिकाणी आणलं गेलंय गोलंदाजी मार्कवरती. कारण जो आक्रमण मागील 2 ओव्हरमध्ये झाला तो आक्रमण रोखायचं या ओव्हरमध्ये. सुरुवात चांगली झाली योगेशची या षटकाची डॉटने. तदनंतर धीरजच्या बॅटमधून हा बिग शो 6 धावा षटकार. टप्प्यात आला की कार्यक्रम होणारच हे दर्शवून देत असताना मैदानामध्ये धीरज आपल्याला पाहायला मिळतोय. 6 धावा. 50 धावा फलकावरती 2 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. 33 वरती धीरज सध्या बॅटिंग करत असताना मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. फक्त 6 आणि 4 ने सध्या डिलिंग सुरू आहे. फक्त 6 आणि 4 चा पाडा सध्या मैदानामध्ये बोलला जातोय. 50 धावा फलकावरती 2 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला. हा देखील इथे देखील 6चं चित्र मैदानाच्या आतमध्ये. प्रेक्षक क्षेत्ररक्षक बनतायत आणि क्षेत्ररक्षक प्रेक्षक बनतायत. बॅक टू बॅक 2 षटकार. 6 धावा. आदरणीय मनोहरजी पाटील साहेब डोंगरपाडा गावातील एक समाजसेवक, त्यांच्या माध्यमातून 3 षटकारांसाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज आणि आपल्या या स्पर्धेसाठी तब्बल 1001 रुपयांचं आर्थिक सहाय्य या ठिकाणी लाभलं गेलंय. तिसरा देखील स्लॉक स्वीप आणि सरळ बॉल मिड विकेटला डिपॉझिट करत असताना 500 रुपयांचं कॅश प्राइज देखील. आणि या ठिकाणी आपण पाहतोय अर्धशतकापासून आता जास्त दूर नाहीये धीरज. 62 धावा फलकावरती. अभिमान नारंगी गावाचा मिस्टर धीरज बॅटिंग क्लास करतोय जबरदस्त. 62 धावा फलकावरती लागल्या. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. 3 तर ऑलरेडी आल्यात. चौथा फुलटॉस टाकलाय आणि आता बॅट धीरज चहू बाजूंना दर्शवायची आहे. अभिमान या ठिकाणी प्रत्येक नारंगी कराला राजेशाही रुबाब दाखवत असताना नारंगीचा अर्धशतक पूर्ण केलंय. 12 बॉल मध्ये 51 धावा, त्यामध्ये 8 षटकार आपल्याला पाहायला मिळाल्यात. जबरदस्त बॅटिंग धीरजची आपल्याला पाहायला मिळते. 4 बॉल वरती 4 षटकार योगेशच्या अगेन्स्ट 68 फलकावरती लगावल्या गेल्यात. खेळपट्टीला नतमस्तक झालाय कारण धीरजला माहिती आहे याच खेळपट्टीमुळे एक मोठी रिस्पेक्ट मला मिळाली. क्रिकेट मुळेच मला रिस्पेक्ट मिळाला आहे आणि त्या खेळपट्टीला त्या ठिकाणी नतमस्तक झालाय. इथे देखील चांगल्या पद्धतीने हा शॉट आपल्याला पाहायला मिळतोय. शुभमला बीट करत बॉल सरळ डीप स्कोर लाईक सीमारेषा पलीकडे. 3 ओव्हरचा खेळ संपला आणि 3 ओव्हर नंतर धावा झाल्या 72.
रोहन गोलंदाजी मार्क वरती सेकंड स्पेल मध्ये पहिलाच बॉल वरती ठेवला होता, तिथे चेस करण्याचा प्रयत्न झाला होता. लॉंग ऑन मध्ये शतक आपल्याला पाहायला मिळतो. एकच धाव मिळेल. 73 धावांची एक सर्वाधिक मोठी पार्टनरशिप या स्पर्धेमधील आपल्याला पाहायला मिळते. आई गावदेवी वैतीपाडा टीम नुकताच ची स्पर्धा पार पडली. वाघोबा चषक कसराली तिथे प्रथम पारितोषिक पटकावलं होतं आणि इथे पलटवार झालाय आई गावदेवी वैतीपाडा टीमचा, कारण विकेट घेतलाय मैदानामध्ये. धीरजचे 55 धावांचं एक जबरदस्त योगदान या ठिकाणी दिले. नवीन फलंदाज संदीप अर्थातच सँडी मैदानामध्ये दाखल होत आहेत. सँडीला आपण पाहू शकतात मैदानामध्ये दाखल झाल्यात. नॅट नंबर 3 वरती पहिल्या विकेटसाठी 73 धावांची पार्टनरशिप आणि अखेरकार धावचीच्या रूपामध्ये ती पार्टनरशिप तुटताना आपल्याला पाहायला मिळाली. 73 धावा फलकावरती 2 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. रोहन दाखल झालाय गोलंदाजी मार्क वरती. राईट वरती विकेट खेळण्याचा प्रयत्न झाला होता. फुल टॉस जर बरोबर जागेवरून खेळलं असतं तर इथे चित्र वेगळं असतं, रन्स येऊ शकलं असतं कदाचित. या बॉलवरती डॉट आला. चांगली गोलंदाजी मैदानामध्ये रोहनचे पण पाहतोय. जो विश्वास कर्णधाराने दाखवला तो विश्वास सार्थ करण्याचा प्रयत्न मैदानामध्ये करत असताना मिस्टर रोहनला पण पाहतोय. 3 बॉल परफेक्ट टप्प्यावरती तिन्ही बॉल अडकीने टाकले गेलेत. 73 धावा फलकावरती लागल्यात. पुढचा बॉल या ओव्हरमधील शॉर्ट बॉलचा वापर, तिथे हुक शॉट आणि धावा बुक केल्यात. फाईन लेगला षटकार. 6 धावा. टार 79 धावा फलकावरती आपण पाहतोय. 79 रन्स स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. पुढचा सामना सत्यनारायण कोपरी ब आणि आर के डोंगरपाडा सर दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी या. सत्यनारायण कोपरी ब आणि त्याचबरोबर आर के डोंगरपाडा दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी उपस्थित राहायचंय. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला आणि मैदानामध्ये अशा पद्धतीनं बॅटिंग सुरू आहे. फक्त 6 आणि 4. हा बॉल तिथे नो घोषित केला गेला, कारण खेळपट्टीच्या बाहेर त्या ठिकाणी पिच झाला. 80 धावा फलकावरती 80 रन्स स्कोर कार्ड होते आपण पाहतोय. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. अजूनही 2 बॉल या ठिकाणी बाकी आहेत या चौथ्या षटकामधील. स्ट्रायकिंग मनीषला पण पाहतोय. मनीषने देखील आपलं इम्प्रेशन त्या ठिकाणी दाखवलं. पुन्हा एकदा वॉट अ शॉट, ग्रेट शॉट, ग्रेट शॉट ऑफ द मॅच. सरळ बॉल गेला डीप स्कोअर लाईक सीमारेषा पलीकडे. आय थिंक आज मनीषच्या व्हॉट्सअप स्टेटस वरती ही क्लिप अपलोड होताना पाहायला मिळेल. देखना फटका. बॅटिंग सुरू आहे मैदानामध्ये. धीरज बाद झालाय परंतु त्याची कुठलीही उणीव आता भासलेली नाहीये. बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा रोहन या ठिकाणी दाखल होतोय. शेवटचा बॉल, शेवटच्या बॉल वरती देखील मनीष नावाची छाप या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. हुक शॉट आणि इथे देखील 6 धावांची मोहर उमटवली गेली. मनीषच्या बॅट मधून देखील 6 धावांची मोहर या ठिकाणी येताना पाहायला मिळते. 3 बॉल वरती 3 षटकार. मिस्टर मनीष हा क्लास मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. मनीषचा जर विचार केला तर 11 बॉल मध्ये 34 सेकंड हाफ सेंचुरी पूर्ण होऊ शकते. 92 धावा स्कोर कार्ड वरती 4 षटकांचा खेळ संपलाय. का बॅटिंग मैदानामध्ये केले गेले. पुढचा सामना एका बाजूला सत्यनारायण कोपरी ब आणि दुसऱ्या बाजूला आर के डोंगरपाडा या 2 टीम मधील पुढील सामना आपण पाहणार आहोत. साहिल चौधरी गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय. षटक क्रमांक
5 हाताळण्याकरिता आता संदीप ला पण पाहतोय स्ट्राईक वरती. पहिलाच बॉल भीमर स्वरूपामध्ये तरीके आपण पाहतोय आणि मनीषला इथे विकेट गमवावी लागणार आहे. धावचीच्या रूपामध्ये मनीष चांगली बॅटिंग करत होता. हेमेंद्र नवीन बॅटर मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय. 93 रन्स स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. 6 बॉलचा अजूनही खेळ बाकी आहे. सँडी नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झाला. पहिलाच बॉल आणि पहिल्या चेंडूवरती पुल शॉट डीप मिड विकेटला 6 धावा डील केल्या गेल्यात. षटकार 6 आणि 4 आणि डिलिंग सुरू आहे. 99 धावा फलकावरती. सांघिक शतकापासून आता जास्त दूर नाही आहेत. फ्री हिटच्या बॉलवरती कडक प्रहार. अजूनही 5 बॉल बाकी आहेत. 99 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. 99 रन्स स्कोर कार्ड वरती. संदीपच्या बॅटमधून हा षटकार येताना पाहायला मिळाला. हा देखील इथे फ्लिक शॉट करण्याचा प्रयत्न झाला होता. ऑफकॉर्डर होता. बरोबर स्टंपच्या लाईन मध्ये टाकला होता. बॉल फिरल्यानंतर जातोय लेग स्टंपच्या बाहेरून. एक धाव मिळेल आणि 100 धावा या ठिकाणी पूर्ण झाल्यात. एनसीसी नारंगी बट टीमच्या एक नवा विक्रम या ठिकाणी पूर्ण केला त्यांनी. 4 षटकांमध्ये तब्बल 25 ते 25च्या सरासरीने या ठिकाणी धावा येतात. हेलिकॉप्टर शॉट लॉंगॉनला टार्गेट केलाय आणि त्या हेलिकॉप्टर शॉटची सॉफ्ट लँडिंग या ठिकाणी लॉंगॉनच्या बाहेर. षटकार 6 धावा. 106 धावा स्कोर कार्ड वरती. 2 बॉल वरती 2 षटकार सँडीच्या देखील बॅट मधून येताना पाहायला मिळत आहेत. 12 वरती खेळतोय सँडी. 106 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्या. काय फलंदाजी झाल्या मैदानामध्ये. एनसीसी नारंगी ब टीमच्या माध्यमातून प्रेक्षक राज्यांना या ठिकाणी खऱ्या अर्थानं खुश केलंय, प्रभावित केलंय. 2 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. 4 बॉल अजूनही बाकी आहेत. हा बॉल देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न शतषक ठिकाणी येत आहेत. कॅच ड्रॉप प्रेशर स्पष्टपणे जाणवत आहे. इथे देखील 2 धाव मिळून जातील. एकशे 8 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. 108. 3 बॉल अजूनही बाकी आहेत. प्रत्येक ओव्हरमध्ये कमीत कमी 3 तरी षटकार या ठिकाणी आपण अनुभवल्यात. धीरज जर अजून देखील मैदानामध्ये असतात तर डेफिनेटली 108 धावा सध्या तरी झाल्यात. परंतु धीरज जर का मैदानामध्ये असता तर तिथे धावा 130च्या घरामध्ये देखील असू शकला असता. एक धाव मिळेल या बॉलवरती. सिंगल धावसंख्या फलकावरती 109. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. धीरज बाद झाल्यानंतर मनीष आणि संदीपने त्याची कमी भासू दिलेली नाहीये. 109 धावा फलकावरती. नेक्स्ट मॅच आर के डोंगरपाडा आणि त्याचबरोबर सत्यनारायण कोपरी ब दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायची. हा बॉल अवंतरच्या रूपामध्ये व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून होताना पाहायला मिळतोय. एकशे 10 धावा ट्रिपल फिगर मध्ये या ठिकाणी हा स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय. पहिल्या 2 दिवसांमध्ये धावा करताना पाहिल्या नव्हत्या. काल देखील गोलंदाजी करणारा संघ सातत्यानं लीड करत होता. खराब क्षेत्ररक्षण हरीशच्या माध्यमातून होताना पाहायला मिळते. संदीप आता पुन्हा एकदा स्ट्राईक वरती आला. 111 धावा 111. 3 एक्के सध्या स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय आणि त्यामधील हुकमी एक्के 3 जे आपल्याला पाहायला मिळत आहेत. धीरज त्याचबरोबर मनीष आणि आता शेवटच्या ओव्हरमध्ये संदीपला आपण पाहतोय.
आपला बॅटिंग शो या ठिकाणी पेश करत असताना मैदानावरती शेवटचा बॉल विकेट मिळेल, मिडल स्टंपला डिस्ट्रॉइड केलाय आणि 111 वरती पहिला डाव समाप्त झाला. 112 धावांचं टार्गेट समोर ठेवलं गेलं. 112 धावांचं टार्गेट आपण पाहतोय. 5 षटकांमध्ये टॉसच्या दिशेने आपण जातोय. आमचे साथी समालोचक धनंजयजी पाटील सर त्या ठिकाणी जोडले जातील. हॅलो चेक. चला धीरज, आपण या मुख्य मंचावरती आपलं जे कॅश प्राईज आहे ते आपण स्वीकारायचं आहे. आदरणीय मनोहरजी पाटील साहेब आपल्याला पाहायला मिळत आहे, त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी हे कॅश प्राईज दिलं जाईल. धीरज, वेल प्लेट, वेल बॅटिंग. परंतु अजूनही जर आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं विजय प्राप्त होणं बाकी आहे. आदरणीय मनोहरजी पाटील साहेबांचा सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. मी विनंती करतोय गणेशजी पाटील सरांना आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी पार पाडायचा आहे. वाघोबा चषक जांभूलपाडा या स्पर्धेमधील एक सुंदर भेट आपण देतोय मनोजी पाटील साहेबांना. त्यांच्या माध्यमातून 1001 रुपयांचं आर्थिक सहाय्य आपल्या या स्पर्धेला लाभलं गेलं. त्यांचं देखील हृदयाच्या अंतकणापासून धन्यवाद. सर, आर के डोंगरपाडा टीमचा कॅप्टन टॉस साठी या. सर, टॉस आपण करणार आहोत दोन टीम मध्ये. एका बाजूला सत्यन स्पोर्ट्स कोपरी आणि आर के डोंगरपाडा. आदरणीय भरतजी पाटील सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या शुभाचे टॉस आपण करणार आहोत.
आरके डोंगरपाडा आणि दुसऱ्या बाजूला श्री सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी या दोन टीम मध्ये सामना आपण पाहणार आहोत. मॅच नंबर 5 आपण पाहणार आहोत दोन टीम मध्ये. आरके डोंगरपाडा संघ या ठिकाणी कॉल करेल. छपा असा कॉल या ठिकाणी केला गेला. येस, छपा आलाय. मान्यवरांना विनंती करतोय पण मुख्य मंचावरती स्थान आपण टॉस जिंकलाय काय निर्णय असेल. आमचं क्षेत्ररक्षण असेल. ऑल द बेस्ट. सामना सुरू होतोय मैदानामध्ये. टॉस या ठिकाणी जिंकलाय तो म्हणजेच आरके डोंगरपाडा टीमने आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. जाऊत कॉमेंट्री बॉक्स मध्ये जिथे आपल्यासोबत जोडले जातील धनंजय पाटील सर. ओटू चला पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. दुपारच्या या सत्रामध्ये सर्वांचं स्वागत आपण करूयात. 111 धावा धावफलकावरती उभारल्यात. 112 धाव्यांचं लक्ष आहे. एकतर 3 एक्के पाहिलं तर साधारणतः पाटील साहेबांचं उद्या आगमन होणार आहे. त्यांच्या गाडीचा नंबर 111 आहे आणि तेही उद्या या मैदानावरती येणार आहेत प्रमुख अतिथी म्हणून. दुसरा बॉल पुन्हा एकदा फटका खेळलाय. तो देखील मात्र बाउंड्री लाईनच्या जवळ चाललाय. धीरज धावलाय परंतु त्याच्या आवाक्यापासून दूर. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. पुढील मॅच आरके डोंगरपाडा आणि दुसऱ्या बाजूने श्री सत्यनारायण स्पोर्ट्स क्लब कोपरी या दोन संघादरम्यान आपल्याला पाहायला मिळणार आहेत. आज या मॅचचा आनंद घेण्यासाठी विजू पाटील दखल झालेत. विजू आपले स्वागत आहे. सफल झाले. पुन्हा एकदा फटका खेळलाय पाठीमागे. बॉल चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या पार परंतु तो वन बाउन्स ते गेलाय. मिळतील धावा 4. चौकार. आता जसं बॅटिंग नारंगीने केलं तशी बॅटिंग आता वैतीपाडालाही करायच्या मैदानावरती मॅच जिंकण्यासाठी. पुढचा बॉल पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न केला. समुद्री देशांना पटके एक्झिक्युशन केलं. बॉलला फील्ड केलंय. सनी होते त्या ठिकाणी. बाकीचे खेळाडू ते सध्या डायरेक्ट हिटचा प्रयत्न व्हायला हवा परंतु त्या ठिकाणी एक सिंगल घेण्यात आलाय. एका धाव्याने संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर पुढे गेलेत आणि जाऊन पोहोचतात त्या मात्र 15च्या घरामध्ये. बॅटला स्पर्श झालाय. बॉल पाठीमागे संदीप किनी सँडीच्या हातामध्ये सँडीने घेतलाय झेल. संपलाय बॅटरचा खेळ. विकेट डाऊन गॉन. मैदानाच्या मध्ये करायचं आहेत. 111 धावा टीम नारंगी संघानं बनवल्यात आणि 112 धावेंचं लक्ष हे मैदानावरती ठेवण्यात आलं. गावदेवी वैतीपाडा संघासमोर टीम एनसीसी नारंगी या संघानं एक ओव्हरचा खेळ मैदानावरती संपला. धावफलकावरती धावा आहेत त्या 15. 24 बॉल मध्ये रन करायच्या 97. 97 धावा अजून करायच्या आहेत.
चला महत्वाचा मॅच सुरू आहे सध्या सामना सुरू आहे अजून भरपूर मोठं लक्ष आहे 97 रन करायचे 97 धावा करायचे आहेत मॅचला जिंकण्यासाठी गोलंदाज तयार धीरजचा पहिला बॉल फटका हवेमध्ये कळलाय क्षेत्ररक्षकाला मनीषनं टिपलाय झेल संपलाय बॅटरचा खेळ पहिल्या बॉलवरती विकेट आलाय अजय बॅक टू डी टकआउट कॉल त्यावेळी धीरजनं 55 धावा उभारल्या होत्या मनीषनं 34 धावेची इनिंग साकारलीत संदीप किनी सँडीनं मैदानावरती खूप चांगला खेळ केलात हेमेंद्रनं त्याला साथ दिलीत पण गोलंदाजी पहिलं षटक रोहनचं टीम वैतीपडाच्या माध्यमातून पाहिलं तर 19 धावेचं होतं शुभम मध्ये 25 धावा आल्यात योगेशला 28 धावा आल्यात रोहनला 20 धावा आल्या होत्या आणि साहिलला 19 म्हणजे एकही असे गोलंदाज नाहीत की ज्याने 10च्या खाली धावसंख्या दिली होती त्या गोष्टी आपण मैदानावरती पाहिल्या होत्या दुसऱ्या बाजूने सुरुवात करताना पहिल्या षटकामध्ये 15 धावेने स्टार्ट तर केली होती परंतु त्याच्यानंतर आता धीरज पाटीलची लेंथ आपल्याला खूप चांगली पाहायला मिळत आहेत या स्पर्धेतील पहिली अर्धशतकी खेळी ही धीरज पाटील यांच्या नावे आपल्याला पाहायला मिळतात त्यांचेच अगदी वडील पिताश्री हेमंतजी पाटील देखील या ठिकाणी उपस्थित आहेत तेही सकाळच्या सत्रापासून या मॅचचा आनंद घेत आहेत आणि त्यांचा संपूर्ण मित्र परिवार त्या ठिकाणी मॅचचा आनंद घेतात त्यांचंही आपण स्वागत करूयात ओद विकेट चांगला बॉल धीम्या गतीने टाकलेला बॉल थोडासा बाहेरच्या दिशेने घेऊन गेले बॉलला सरळ विकेट किपरच्या माध्यमातून हरेश मांगेला आज मात्र विकेट किपरच्या भूमिकेमध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहेत डॉट बॉल येत असताना एक मास्टरमाइंड विकेट किपर म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात आहेत ते सध्या विकेट किपरच्या भूमिकेमध्ये आहेत पुन्हा एकदा पायावरती बॉल आदळलाय धावचीची संधी रनआउटची संधी टार्गेटचा प्रयत्न धीरजनं केला होता सनीनं मात्र त्या ठिकाणी बॅकअप केलाय लेग बायच्या माध्यमातून पंच महेंद्र सर दर्शवत असताना ही एक धाव कंप्लीट झाल्यात धावसंख्या 16 फटका खेळलाय उमेशच्या बॅट मधून बॉल चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या पार धीरजच्या गोलंदाजीवरती आक्रमण केलंय षटकार धन्यवाद आतापर्यंत बॉलचा विचार केला तर बॉल फेकून झाला 5 शेवटचा बॉल बाकी असेल 22-22 शेवटचा बॉल आपण पाहिला तर लक्ष्यमच्या बाहेर जातोय पंच वळतात व्हाईट बॉलचा सिग्नल घोषित करतात धावसंख्या फलकावरती 23 ऑन स्कोर कार्ड लॉस ऑफ 2 विकेट शेवटचा बॉल शिल्लक असलेल्या ओव्हर मधील गोलंदाज तयार पुन्हा एकदा एक चांगला बॉल पाहायला मिळाला थोडं सॉफ्टमच्या बाहेर घेऊन गेले आणि सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जात असताना पाहायला मिळतात आफ्टर 2 ओव्हर 2 षटकांचा खेळ संपला धावा फलकावरती 23 18 बॉलचा खेळ बाकी आहेत आणि 89 धावा अजून मैदानावरती करायचे आहेत बॉल जयचा आपण पाहिला तर पाठिंबाच्या दिशेने मात्र जात असताना पाहायला मिळतोय डॉट बॉल आलाय सुरुवात जय पाटीलने केलंय 23 गड्याच्या मोबदल्यात 17 बॉल मध्ये अजून रन करायच्या 89 चं लक्ष असेल टीम गावदेवी वैतीपाडा संघासमोर
पुन्हा एकदा फटका खेळलाय, हवेमध्ये खेळलाय, क्षेत्ररक्षक आलाय त्या ठिकाणी हेमेंद्र मांगेला, हेमू आला, हेमून टिपलाय झेल, संपलाय बॅटरचा खेळ, विकेट डाऊन गॉन. पाहायला मिळतात आज कोचची भूमिका जतीन मांगेला या ठिकाणी मात्र भूमिका बजावत असताना आपण पाहू शकतायत. कधी कुठला गोलंदाज वापरायचा ते अगदी बाहेरून गाईडलाईन करतायत. 23 गड्याच्या मोबदल्यात 3 गड्याच्या मोबदल्यात 16 बॉल मध्ये 89 धाव्यांचं लक्ष आपल्याला पाहायला मिळेल. नारंगी ते एनसीसी कप देखील सुरू आहेत. आज आपण पाहिलं तर वसे तालुक्यातील अगदी बाहेरील एक गाव एक संघ उद्या ओपनचे तारे सितारे नारंगीच्या मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळतील आणि सोमवारी 9 तारखेला त्या स्पर्धेचा शेवटचा दिवस आपल्याला पाहायला मिळणार आहेत. नव्यानं बॅटर मैदानावरती आला शुभम किनी एसके एका बाजूने आपल्याला पाहायला मिळतील, दुसऱ्या बाजूने उमेश. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहिलं तर फिरकीपट्टू जय पाटील. शॉर्ट बॉल फटका खेळला हवेमध्ये, बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर चाललाय. काल देखील जय पाटील नारंगीला याच प्रकारे गोलंदाजी केली, शॉर्ट बॉल आणि त्याच्यावरती त्याचं आक्रमण झालं होतं. षटकार. धाबा या 6 धाब्याने वाढत असताना जाऊन पोहोचतात 29च्या घरामध्ये. अजून 3 बॉलचा खेळ बाकी आहेत. 15 बॉल मध्ये रन करायचे 83. चांगला बॉल थोडा पुढे टाकलाय, वेगवान टाकलाय, सरळ पाठीमागे विकेट किपर हरीश मांगेला यांच्या हातामधून पहिल्यांदा बॉल सुटलाय. चौदा बॉल मध्ये 83 धाव्यांचं लक्ष असेल. चौदा बॉल मध्ये 83 धाव्यांचं लक्ष असणार आहे. पुढचा बॉल पुन्हा जय पाटील तयार. ऑफ्टमच्या थोडा बाहेर घेऊन गेलेत. जसं काहीतरी कानमंत्र बाहेरून जतीन देत आहेत तसा लगेच गोलंदाज त्याच ठिकाणी मारा करताना पाहायला मिळतोय. डॉट बॉल आलाय. 13 बॉलचा खेळ बाकी आहे. 83 धाव्यांची गरज आहे. यावेळेचा बॉल आपण पाहिलं तर पंच वळतात, व्हाईट बॉलचा सिग्नल त्या ठिकाणी घोषित करत असताना पाहायला मिळतात. 13 बॉल मध्ये अजून करायचे आहेत 82. शुभम किनी इसके मैदानावरती, उमेश एका बाजूने आहेत. शेवटचा बॉल शिल्लक. हवेमध्ये खेळलाय पुन्हा एकदा विकेट किपर येतात त्या ठिकाणी हरीश मांगेला, त्यांच्या हातामध्ये झेल टिपलाय. फलंदाज बाद, विकेटचा आणखीन एका पतन. 3 ओव्हर 30 धावा, 4 गडी बाद, 12 बॉलचा खेळ बाकी आहेत आणि 12 बॉल मध्ये करायचे रन 82. दिशेने जाऊयात. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहिलं तर सनी दाखल होत असताना पाहायला मिळतात. 12 बॉल मध्ये 82 धाव्यांची गरज आहे. येणारे 12 बॉल 82चं लक्ष आपल्याला पाहायला मिळेल. सर्व जरी षटकार मारले तरी देखील हा मॅच मात्र जिंकू शकत नाहीत, कारण 111 धावा या स्पर्धेतील सर्वाधिक मोठी धावसंख्या उभारण्यात आली. या 4 दिवसापैकी ती एकमेव अशी धावसंख्या जी 100च्या पार गेलीत. किमान 70च्या वरती किंवा 60च्या वरती धावसंख्या जात नव्हती, परंतु ती मात्र पोहोचवली होती खास करून टीम एनसीसी नारंगी या टीमने. पहिला बॉल सनीचा, पहिलाच बॉल हवेमध्ये आहेत. पाठीमागे क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी हेमेंद्र बॉलला फील्ड करतायत. एका धावेवरती समाधान व्यक्त करावं लागेल. आता येणारे बॉल 11 मध्ये 81 धाव्यांचं लक्ष आहे.
11 बॉलचा खेळ बाकी आहे. 81 धावेचं लक्ष आपल्याला पाहायला मिळेल. सनी पुण्यात तयार. नो बॉल. इट्स अ नो बॉल. भीमा रताळल्यात. पहिल्यांदा असं काहीतरी गोष्ट घडल्या मैदानाच्या मध्ये. भीमा रताळल्यात. धावफलकावरती धावा जर आपण पाहिलं तर एकीने पुढे गेलं 32. 32ला 4 विकेट. 3.1 चेंडूच्या समाप्तीनंतर पुढचा बॉल फ्री हिट असेल. स्ट्राईक वरती बॅटर असतील योगेश. चांगला बॉल पाहायला मिळतोय. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. हरीजी मांगेला यांच्या हातामध्ये जात असताना पाहायला मिळत आहेत. आता या मॅचची कंडिशन पाहता मला वाटतं की 5व्या षटकासाठी हरीजी मांगेला यांना गोलंदाजीवरती घेऊन यायला हवं. कदापि त्यांचा वापर होऊ शकतो. 5वं षटक पाहता कर्णधार कदापि तो विचार जय पाटील किंवा धीरज पाटील यांच्या मनामध्ये सुरू असेल की हरीजी मांगेला यांना गोलंदाजी मार्क वरती घेऊन येऊ शकतात 5व्या षटकासाठी. पुढचा बॉल. चांगला बॉल पुन्हा पाहायला मिळतोय. वेगवान बॉल समोर आढळल्यात. पंचांचं बोट हवेमध्ये. फलंदाज बाद. विकेट डाऊन गॉन. हेमेंद्र संदीप किनी सँडी यांच्यामध्ये विचार सुरू आहे की पुन्हा हरीजी मांगेला यांना गोलंदाजीवरती आणलं जाईल का. हाही प्रश्न अगदी उपस्थित केला होता. कर्णधार जय पाटील यांच्याशी चर्चा झाली. धीरज पाटीलशी चर्चा झाली होती. त्यावेळी काही गोष्टीमध्ये चर्चा विचार विनिमय करण्यात आला होता. 9 मध्ये 80. आणखीन एक चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जातोय बॉल. 8 बॉल मध्ये आता 80 धावांची गरज आहे. प्रत्येक बॉलवरती तुम्हाला 10 रन घ्यायचे आहेत. 8-80. जसं ISPL मध्ये सिक्सर होतात तो 9वाही होता तसा आता इथे 10 मारावा लागेल तुम्हाला. विकेट आल्यात. फलंदाज बाद. आणखीन एका विकेटचं पतन. आणि कॅच कोणी घेतलाय. आमचे मित्र हरीशजी मांगेला सर याने हा झेल टिपला. म्हणून म्हटलं ना की हा खेळाडू अगदी गुलदस्तात असतो. ज्यावेळी त्याला नारंगी संघ घेऊन येतो ना त्यावेळी तो काहीतरी करत असतो. आणि ड्रेसिंग म्हणा किंवा बाकीच्या सर्व काही गोष्टी म्हणा, पर्सनॅलिटी म्हणा, ही त्याची नेहमी चांगली राहिलेत. सात मध्ये 80 ची गरज आहे. आणि मला वाटतं की पुढे हरीश मांगेला यांना षटक द्यायला हवं टीमने विचार करता. कारण का त्याची गोष्ट आहे ते या ओव्हर नंतर आपण सांगूयात. 7 मध्ये 80. ओ सनीचा पुन्हा एकदा नो बॉल. इट्स अ नो बॉल. 2 असे बॉल टाकले जे कमरेच्या वरती टाकलेत. सनीला एकच बॉल टाकायचा होता. आता कोण येणार गोलंदाजी वरती शेवटचा बॉल टाकण्यासाठी. आणि हरीश मांगेला येतात मला वाटतं. सर जे आल्यात हरीश मांगेला आल्यात. आणि तीच गोष्ट मी सांगणार होतो. हरीश मांगेलांचं एक नशीब आहे. चंदन सरच्या त्या अगदी नारंगीच्या बी संघामध्येही खेळतायत, नारंगीच्या ए संघामध्येही खेळतायत आणि नारंगीचा मास्टर ब्लास्टर 40+ त्याच्यामध्येही खेळतायत. एकमेव असा खेळाडू आहे जो आता या सध्या या टीम मध्ये खेळतोय. तो तिन्ही संघामध्ये खेळतोय. नारंगीचा 40+ संघ, त्याच्यानंतर ए चा संघ, बी चा संघ. गोलंदाजीवरती हरीश मांगेला सर. चांगला बॉल. ही स्पेशलिटी या खेळाडूच्या आहेत. त्यांना भरपूर वेळा अशा मॅचेस जिंकून दिलेल्या आहेत. आता येणारे बॉल आहेत 6 बॉल मध्ये रन करायचे. 79 चं लक्ष आपल्याला पाहायला मिळेल.
6 बॉलचा खेळ बाकी आहेत. 79 धावांची गरज आहे आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज प्रितेश यांना गोलंदाजीवरती घेऊन आल्यात. पहिला बॉल प्रितेशचा. प्रितेशचा पहिला बॉल हवेमध्ये. संदीप यांनी सँडी आणि पहिल्याच बॉलवरती प्रितूला त्या ठिकाणी विकेट मिळाल्यात. फलंदाज बाद, विकेट डाऊन गॉन. प्रितेशने आपल्या कारकिर्दीमध्ये एनसीसी नारंगी संघासाठी आता गोलंदाजी करताना पहिली विकेट घेतले. पदार्पण केले त्याने. भरपूर वर्ष तो खेळलाय, म्हणजे नारंगीच्या संघामध्ये खेळलाय, फिल्डिंग केलंय. बॅटिंगमध्ये तितकी संधी नाही मिळाली, परंतु आज गोलंदाज म्हणून तो कामगिरी करताना संघानं दाखवलेला विश्वास आणि त्याच्यावरती तो अगदी खरा ठरलाय. आता विचार होऊ शकतो येणाऱ्या कालावधीमध्ये प्रितेशचाही पहिल्या बॉलवरती विकेट आल्यात. फलंदाज बाद झाल्यात. नव्यानं बॅटर मैदानावरती आपण पाहिलं तर हॅरी दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. हरीश हॅरी या नावाने प्रसिद्ध असणारे खेळाडू. 5 बॉलचा खेळ बाकी आहेत. पुढील मॅच आर के डोंगरपाड आणि श्री सत्यनारायण स्पोर्ट्स क्लब कोपरी बी. बागपूरला गेले, फटका छान खेळला. संदीप किनी सँडीच्या डोक्यावरून खेळलाय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने, परंतु तो निघून गेलाय सरळ बाउंड्री लाईनच्या पार. चौकार. सदोतीस 37 ला 7 विकेट. 4 बॉलचा खेळ बाकी. खाली राहिला बॉल. पुन्हा मात्र गॅप मध्ये खेळलाय. हरेश मांगेला वेगाने धावतायत, परंतु बॉल निघून गेलाय सरळ बाउंड्री लाईनच्या पार. चौकार. सनी यांना पाहतात, मनीषला पाहतात. थट्ट्या सगळ्याच्या अगदी विकेट किपर निशाद. आता तिथून फिल्डर अगदी काढलाय आणि त्याच्यानंतर त्याच्या डोक्यावरून बॉल गेलाय. लगातारचा हा 3रा चौकार आलाय. धावफलकावरती धावा होत आहेत त्या 45. प्रितेश गोलंदाजी मार्कवरती पुन्हा तयार. हॅरी तयार. ऑफ्टमच्या बाहेरचा बॉल होता. पुन्हा फटका सुंदर खेळलाय. क्षेत्ररक्षक हरेश जी मांगेला त्या ठिकाणी येत आहेत. फिल्डिंग केलंय. शेवटचा बॉल बाकी आहेत. आमचे लाईव्हचे जे मेंबर्स आहेत त्याने देखील आता बाबा व्हिडिओ कॉल करून कोणत्या तरी मित्राला दाखवलाय की प्रितेशने 3 चौकार खाल्लेत. हवेमध्ये बॉल. ओहो सनी, काहीतरी वेगळं दृश्य घडलं होतं त्या ठिकाणी. आणि धावफलकावरती धावा आपण पाहिलं तर त्या 2 ने मात्र सामना आहे तो सामना मात्र मैदानाच्या आतमध्ये पूर्ण झालाय. मॅचला जिंकलं टीम एनसीसी नारंगी संघानं 65 धावा 65 रन हा मॅच आपल्या नावी केलं. त्यांचं आपण अभिनंदन करूयात. चला घाई करा, विनंती आहे मैदानामध्ये जास्त वेळ जाणार नाही याची काळजी घ्या, कारण घड्याळामध्ये 3 वाजल्यात आणि अजून भरपूर साऱ्या मॅचेस शिल्लक आहेत. पहिल्या फेरीतील अजून अंतिम सामना मैदानावरती बाकी आहेत. मी विनंती करेन चला लाईनअप मध्ये टीम वैतीपाडा पण मैदानावरती दाखल व्हावं, हस्तांदोलन करावं आणि आर के डोंगरपाडा संघ मैदानाच्या मध्ये लगेच फिल्डिंग लावा. बॅटर 2 मैदानाच्या मध्ये श्री सत्यनारायण स्पोर्ट्स क्लब कोपरी संघ आपण लगेचच मात्र या ठिकाणी पाठवायचे आहेत. हस्तांदोलन केलं जाईल. टीम नारंगी चला लवकरात लवकर मैदानाच्या बाहेर आपण यावं. जशी मॅचला सुरुवात होईल या पहिल्या डावासाठी आपण आवाज ऐकत कमेंट्री बॉक्स मध्ये हार्दिक जी किनी यांचा एक गोड आवाज.
चला काही करा, दोन बॅटर मैदानामध्ये पाठवायचे आहेत. श्री सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी ब. आमचे जवळीक मित्र दुर्वेश देखील इन ऍक्शन मध्ये असतील. दुर्वेश किनीला आपण पाहणार आहोत, आतिशला पण पाहतोय. वेल बॅटिंग मिस्टर धीरज, मनीष अँड संदीप या त्रिमूर्तींनी केलेले खरं तर जे प्रदर्शन निशांत पाटील आपण पाहतोय. जय पाटीलची चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. प्रितीशवरती देखील आज विश्वास टाकला होता. चला दोन फलंदाज मैदानामध्ये दाखल व्हायचंय, दोन बॅटर मैदानामध्ये दाखल व्हा. धीरज आपण या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपलं जे कॅश प्राइज आहे ते पण स्वीकारायचं आहे. धीरज आज माला माल बनताना दिसतोय. कॅमेरामॅन आपण मुख्य मंचावरती फोकस करायचंय. चला दोन बॅट्समन श्री सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी ब टीम मैदानामध्ये पाठवायचे आहेत. दोन बॅटर्स मैदानामध्ये दाखल व्हा, जास्त वेळ न दवडता. धीरजनं 50 धावेची खेळी केली.